हाय. तर आजचा आपला विषय आहे डार्क आय सर्कल्स. आजकाल स्क्रीन टाईममुळे झोप कमी होते, त्याच्यामुळे आणि स्ट्रेस लेवलमुळे आपल्याला लवकरात लवकर डार्क आय सर्कल्स येतात. तर त्याच्यासाठी माझ्याकडे 5 उपाय आहेत. म्हणजे माझ्याकडून जर कुणाला हेल्प होऊ शकते त्याच्यासाठी, तर मी ती नक्कीच करणार. म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील, प्रॉब्लेम्स असतील, स्किन प्रॉब्लेम्स असतील, हेअर इश्यूज असतील, तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आपल्याला डार्क आय सर्कल्स कमी करायचे असतील, म्हणजे कमीच होऊ शकतात, ते पूर्ण जाऊ नाही शकत. कारण कुठलीही गोष्ट आपल्या स्किनवर एकदा आली तर ती पुन्हा जाणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट येऊच नये याच्यासाठी आपण ज्यांना आहे त्यांनी काय करावं आणि ज्यांना नाही आहे त्यांनी ते लोक काय करू शकतात ज्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला लवकरात लवकर येणार नाही किंवा येणारच नाही. तर पहिली गोष्ट, स्टेप 1, रात्रीची झोप. रात्रीची झोप पूर्ण होणे खरंच खूप गरजेचं आहे. कारण रात्रीची झोप पूर्ण झाल्यावर फक्त डोळेच नाही तर आपण ऑल ओव्हर बॉडी आपली फ्रेश राहते. आपण कधी पण आपल्याला पोटासंबंधित जरी त्रास होत असेल, आपण झोपलो नाही प्रॉपर, तर आपल्याला ऍसिडिटी होते, डोकेदुखी होते आणि डार्क आय सर्कल्स लवकर येतात. सेकंड, उंच उशी घेण्याची सवय. उंच उशीमुळे आपल्या शरीरामध्ये जे फ्लुइड असतं, पूर्ण शरीरामध्ये आपल्या फ्लुइड असतं, सगळ्यांना माहितीच असेल. त्याचप्रमाणे ते आपल्या चेहऱ्याच्या स्किनमध्ये पण असतं. तर आपण जेव्हा उंच उशी घेतो तेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा तुम्ही नोटीस करत असाल की आपले डोळे सुजलेले दिसतात किंवा डोळ्यांच्या इथे असं पफी दिसतात. तर ते आपले एकाच जागेवर जमा होतात. कशामुळे? तर आपण उंच उशी घेतो त्याच्यामुळे ते डोळ्यांच्या बरोबर सर्कलमध्ये जमा होतात आणि आपले डोळे कधी कधी सुजलेले दिसतात, पफी दिसतात, डार्क सर्कल जास्त दिसतात सकाळी उठल्यावर. तर ती आपल्याला उंच उशी घेण्याची जी सवय असते ना, ती टाळायची, पूर्णपणे बंद करायची. आपला पाठीचा मणका स्ट्रेट राहील एवढ्याच प्रमाणात आपल्याला उशी घ्यायची, तेवढ्याच थिकनेसची आपल्याला उशी घ्यायची, बस. त्याच्यावरती उशी असायला नाही पाहिजे. ही सवय चांगली नाहीये. आपल्याला आत्ता त्याचा परिणाम नाही समजत आहे, पण थोड्या दिवसांनी आपल्याला मणक्याचे त्रास पण जाणवतात त्याच्यामुळे उंच उशीची सवय मोडायलाच पाहिजे. स्टेप 3, तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण स्किन रिलेटेड किंवा पोटाच्या संबंधित तक्रार घेऊन डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला काय सांगतात? तर पाणी खूप पिया. औषधं तर नंतर देतातच, पण पाण्याचं प्रमाण आपल्याला 4 ते 5 लिटर दिवसाला असायलाच पाहिजे. आणि आता गरमी वाढली आहे त्याच्यामुळे पाणी हे शरीरात जाणं खरंच खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पोटासंबंधितचे आजार पण नाही होत आणि स्किन पण आपली टवटवीत आणि तजेलदार राहते. आणि कुठल्याही स्किनच्या आजारासाठी आपली पूर्ण बॉडी क्लीन राहणं खरंच खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे पाणी जेवढं आपण जास्त प्रमाणात पितो तेवढं आपले टॉक्सिन रिलीज होतात. त्याच्यामुळे आपलं जे पण स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असतात ते कमी होतात आणि पोटासंबंधीचे प्रॉब्लेम पण कमी होतात. जर आपलं पोटच नीट राहिलं तर आपल्या स्किन रिलेटेड पण प्रॉब्लेम होणार नाही. 4, स्टेप 4 मध्ये एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये बर्फ टाका आणि त्या बर्फाच्या पाण्याने तोंडावर हपके मारा. 10 ते 12 वेळा तोंडावर हपके मारा. त्याच्यामुळे आपण पटकन फ्रेश पण होतो आणि आपल्या स्किनसाठी थंड पाणी खरंच खूप गरजेचं असतं. गरम पाण्याने चेहरा कधीच धुवायचा नाही, त्याच्यामुळे आपलं पीएच लेवल स्किनचं बिघडतं. आणि डोळ्यांच्या भोवती जे डार्क सर्कल असतात तिथे आपण डायरेक्ट स्किन टायटनिंगसाठी किंवा हे आपल्याला रॅशेस येतात, परत डार्क सर्कल येतात, त्याच्यासाठी आपण डायरेक्ट बर्फ अप्लाय केला पूर्ण स्किनवरच आणि डोळ्याच्या भोवती पण, तर आपल्याला जास्त फायदेशीर ठरतो. तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. स्टेप 5 साठी आपण तुळशीची पानं घ्यायची आहेत. आधी 12 ते 15 तुळशीची पानं असायला पाहिजे. ती खलबत्त्यात टाका. खलबत्त्यामध्ये चांगली हे करून त्याचा आपण रस काढायचा आणि एका अशा बाउलमध्ये त्याचा रस काढायचा. तर ह्याच्यामध्ये मी जी प्युरी तयार केली किंवा जी तुम्ही बोलू शकता लेप तयार केलाय तो तुम्हाला मी दाखवणारच आहे कसा करायचा. तर त्याच्यासाठी आपण एका खलबत्त्यामध्ये 10 ते 12 आपली तुळशीची पानं घ्यायची आहेत. त्याचा चांगला रस काढायचा. रस म्हणजे अगदी 10-12 थेंब असेल तरी चालतो. आणि परत काकडी, ककुंबर, तुमच्यामध्ये जे बोलत असतील ते, त्यात तो किसायचं चांगलं. काकडी तो घ्यायचा, त्याचा रस काढायचा, तो एका त्याच बाउलमध्ये टाकायचा. प्लस त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेलचं प्रमाण एवढं असायला पाहिजे की ते पूर्ण दोन्ही गोष्टींना मिक्स करून घ्यायला पाहिजे आणि त्याची
क्रीम म्हणजे अशी क्रीम म्हणजे क्रीम नाही प्रॉपर तयार होत, पाण्यासारखंच असतं ते. कारण आपल्यासाठी आपण त्याच्यामध्ये ॲलोवेरा नाही, ककुंबर आणि तुळशीचं हे करून टाकलेलं असतं, रस करून टाकलेला असतो. त्याच्यामुळे ते पाणी फॉर्ममध्येच असतं. ते मिक्स करायचं चांगलं प्रॉपर आणि ते असं घ्यायचं. बघू शकता तुम्ही, हे असं वॉटरी फॉर्ममध्ये असतं. ते व्यवस्थित लावण्याच्या आधी पण मिक्स करून ते असं डोळ्याच्या भोवती लावून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं असं मसाज करत राहायचे. तुम्ही जर रात्री लावत असाल तर ह्याची लावून मसाज करून तुम्ही डायरेक्ट सोडून दिलात तरी चालतंय. दिवसातून 3 वेळा लावणं कुठलीही गोष्ट ह्याच्यासाठी हे दिवसातून 3 वेळा लावणं खूप आवश्यक आहे. निदान तुम्ही 10 दिवस हे लावलात तर तुम्हाला रिझल्ट नक्की येतो. जर तुम्ही विचार कराल मी आज लावलंय आणि उद्या रिझल्ट येईल, तर असं काहीच होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्युटी ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं. मसाज करायची हलक्या हाताने, इंडेक्स फिंगरनी करायची, कारण त्याचं प्रेशर एवढा जात नाही डोळ्यावर. ब्लड सर्क्युलेशन पण आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर व्हायला लागतं. तर ही आहे आपल्या डार्क सर्कल रिमूव्हल लेपची रेसिपी. नीट बघून घ्या आणि ट्राय नक्कीच करा. आजचा व्हिडिओ खरंच खूप मोठा झाला आहे, मान्य आहे. पण हा जो मी तुम्हाला घरगुती लेप सांगितला आहे तो खरंच खूप फायदेशीर आहे. तुम्ही ट्राय करा. 10 दिवसांनी 12 दिवसांनी मला ह्याच व्हिडिओवर कमेंट टाका की तुम्हाला फरक पडलाय की नाही पडलाय. मग जर फरक पडला नसेल तरी पण सांगा, फरक पडला असेल तरी पण सांगा. आणि ह्या सगळ्या घरगुती गोष्टी असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होणं शक्यच नाहीये. आणि म्हणजे साईड इफेक्टमध्ये काय होईल तुम्हाला ते पण मी सांगते आधीच. तर तुम्ही जेव्हा मसाज करता ना, ते थोडंसं झोंबेल, थोडंसं फक्त थोडंसं झोंबेल, बाकी काहीच याचा साईड इफेक्ट होणार नाहीये. लॉंग लास्टिंग पण तुम्हाला साईड इफेक्ट याचा काहीच होणार नाहीये. काकडी आपल्याला फ्रेश पाहिजे. प्लस तुळशीचं झाड तर आपण हिंदू असल्यामुळे किंवा काहीही असल्यामुळे तुळशीचं झाड आपल्या खिडकीमध्ये असतंच. तर तुळशीची पानं पण आपली घरगुती आहेत. प्लस जर ॲलोवेराचं झाड तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल डायरेक्ट घेऊन टाकू शकता, किंवा मग अशा मेडिकलमध्ये अवेलेबल असतं. तर तुम्ही असं कुठल्याही कंपनीचं ॲलोवेरा जेल जे ट्रान्सपरंट असेल, ट्रान्सपरंटच असायला पाहिजे ह्याच्यासाठी, ट्रान्सपरंट असेल तर ते जास्त फायदेशीर असेल. त्याच्यामुळे ट्रान्सपरंट घ्या आणि त्याचा लेप बनवून नक्की तुम्ही लावा. मिनिमम 10 डेज. कुठलीही गोष्ट जी आयुर्वेदिक असते ती लगेच फायदेशीर नसते. त्याच्यामुळे तुम्ही थोडे पेशन्स ठेवा. 10 दिवस लावा. दिवसातून 3 वेळा लावा, सकाळी दुपारी संध्याकाळी. जसं डॉक्टर सांगतात सकाळी दुपारी संध्याकाळी 3 डोस घ्यायचे, तसं हे सकाळी दुपारी संध्याकाळी लावायचे. आणि रात्री जेव्हा तुम्ही लावता तेव्हा तुम्हाला रात्रीचं कुठे जायचं नसतं, त्याच्यामुळे ते तुम्ही स्किनवर राहू देऊ शकता. त्याच्याने जास्त इफेक्ट होतो. सकाळी उठल्यावर थंड पाण्याचं बाउलमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये बर्फ टाका, त्याच्याने तोंड धुवा. तुम्ही खूप फ्रेश व्हाल. डोळ्यांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे ते. तर तुम्ही ट्राय करा. चला, बाय बाय, टेक केअर.